नमस्ते, मी पूजा. मॉममेड मालवणीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे तीळ गुळाचे लाडू. स्नेहा गवस यांनी यासाठी रिक्वेस्ट केली होती. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तिळाच्या लाडवांना लागणारे हे साहित्य आहे. तीळ अर्धा किलो आहे, गूळ अर्धा किलो, हे डेसिकेटेड कोकोनट आहे, शेंगदाणे, तूप, वेलची, साखर आणि दूध. चला आपण आता तीळ भाजायला घेऊया. आता मी गॅस चालू करते आणि कढई चांगली तापली. हे तीळ आहे, थोडे थोडे भाजून घ्यायचे, एकदम नाही सर्व भाजायचे. कसे भाजायचे, किती भाजायचे मी तुम्हाला दाखवते. आपण भाजले काय कसं समजायचं, ते फटफट फटफट असे उडणार. मग आपण समजायचे आपले तीळ आता खमंग भाजले आहेत असे मस्त. हे बघा असे छान भाजायचे. तीळ आपण का भाजतो, कारण ते खायला कसं कुरकुरीत लागणार असे छान. हे बघा छान असे परतून घ्यायचे. गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा. हे बघा आपला आता त्या तिळांचा आवाज यायला लागला बघा आता फटफट. म्हणजे आपले तीळ आता हे बघा भाजत आले. हे बघा फटफट फटफट आवाज आला बघा. हे बघा असं फटफट फटफट ते उडतात, कढईच्या बाहेर उडायला लागतात. मग समजावे की आपले ते चांगले भाजले. हे बघा कसे मस्त असे बघा फुलून आले. आता हे आपले ते भाजले. हे बघा मी आता गॅस बंद करते. चला आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी असा टोप घ्यायचा, चांगला असा जाड, म्हणजे करपू नये, खाली पाक लागू नये, लगेच करपणार ना, त्यासाठी आपण असा जाड ह्याचा टोप घ्यायचा. चला आता गॅस चालू करते. टोप गरम व्हायला द्यायचा आणि त्यात हे बघा एक चमचा आणि थोडंसं असं हे बघा तूप टाकायचं. तुम्ही तेलही टाकू शकता. हा बघा, हा अर्धा किलो गूळ घेतला आहे मी. अर्धा किलो तीळ असले का अर्धा किलो गूळ, हे त्याचं प्रमाण आहे. हे आता आपण त्यात टाकायचं. आता आपण चांगला पाक बनवायचा. असा छान ढवळत राहायचा, मग तो पातळ होणार. हा मी पिवळा गूळ घेतलाय, तुम्ही काळाही घेऊ शकता. या पिवळ्यामुळे कसं लाडू छान आपले पिवळे दिसणार. हे बघा
चिक्कू चिक्कीचा पण बाजारात गूळ मिळतो, तो पण वापरू शकता. हे बघा, छान असं पातळ होतं. आता ही साखर साखर आपण का वापरतो, कारण या साखरेमुळे आपल्या ह्या लाडवांना चकाकी येणार, त्यामुळे त्यासाठी मी साखर वापरते. चांगलं असं शाईन होणार ते. बघा तुम्ही असं ढवळत राहायचं. आता थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये कसं गरम खायला पाहिजे. हे कसे गरम असतात. आपला आता हे गूळ आता विरघळलाय आणि आता पाक बनायला सुरुवात होते. लाडू बनवून बघा असे, आणि मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसे वाटते.
लाडू एवढे झाले. मी आता तुम्हाला हे सर्व एकदम बांधून दाखवते. हे बघा, लाडू बनवून आपले तयार आहेत. अर्धा किलो तिळाचे आपल्याला 100 लाडू बनतात. मिडियम साईज, एवढे साईज असे 100 लाडू बनतात. आणि मी दूध ह्यासाठी टाकलं आहे की दुधामुळे काय होतं, त्याला कुरकुरीतपणा, म्हणजे असं चिवट होत नाही. छान असे दाताने तुटायला असे म्हणजे खुसखुशीत असे होतात. आणि साखर मी ह्यासाठी टाकली आहे की हे बघा, साखरेमुळे कशी लाडवांना या तिळांना चमक येते, यासाठी मी साखर टाकली आहे. आणि डेसिकेटेड कोकोनट कशासाठी टाकलं तर त्यामुळे चांगली सुंदर लाडवांना चव येते. आणि म्हणजे सुक्या खोबऱ्यापेक्षा डेसिकेटेड कोकोनटला जास्त चव येते. हे तुम्ही करून बघा. असे खोबरं आणून ते डेसिकेटेड टाकून करून बघा कसं वाटतं, आणि छान चव येते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.